आजचा दिवस विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आवाजाचा विजय आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा मंजूर झाला आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी आज मुंबई येथे तिरंगा विजय जल्लोष साजरा केला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येवला येथे हा जल्लोष साजरा करत आहे। विद्यार्थी आणि नागरिकांनी जर ठरवलं तर मोठे मोठे निर्णयही बदलू शकतात, हेच आज सिद्ध झाले आहे। विद्यार्थी आणि नागरिकांचे अभिनंदन। गेल्या 35 दिवसापासून जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं। विद्यार्थ्यांची एकच मागणी होती, नीट पेपर फुटी प्रकरणी जे शिक्षण मंत्री देशे यांचा राजीनामा घ्यावा। पण या सरकारचं म्हणणं असं होतं का आम्ही राजीनामा घेत नाही, पण या विद्यार्थ्यांनी एकजूट 35 दिवस आपलं आंदोलन कंटिन्यू ठेवून एकजूट दाखवून यांचा राजीनामा घेतला। सरकार आज हे कुठेतरी या विद्यार्थ्यांनी झुकवलं आणि या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने प्रत्येक ठिकाणी आम्ही ठामपणे उभे राहिलो आणि दिल्लीपर्यंत सुद्धा काही शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले। हे जरी राजकीय आंदोलन म्हणत असतील पण आज त्यांना कळलं हे राजकीय आंदोलन आहे का खरोखर विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे। तो एक सदाभाऊ खोत मागे भुकला होता का हे आतंकवादी आहे, खरोखर आतंकवादी सारखा दिसतो। तर भाजप सरकारचे पाय चढून तो मोठा झाला आणि तो विद्यार्थ्यांचे आंदोलन आतंकवादी म्हणतो, त्याचा सुद्धा आम्ही या आंदोलनातून निषेध व्यक्त करतो। आज खरं तर रास्ता रोको करून आम्ही त्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आलो होतो, पण काल धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्यामुळे आम्ही आज आनंदोत्सव साजरा करायला इथे विंचर चौफुली येथे आलो आणि मोठ्या बहुसंख्येने शिवसैनिक आनंदोत्सव साजरा करीत आहोत। आज दिल्ली येथे जे आज अभिजित दिपके यांचं व सोनमजी वायचूक यांचं आंदोलन चालू होतं ते संविधान वाचवण्यासाठी, आज भाजप सरकार या आंदोलनापुढे झुकलं आणि जो त्यांनी परीक्षा काळात नेट परीक्षा काळात जो पेपर फुटीचा प्रकार झाला होता त्या संदर्भात केलेलं आंदोलन आज यशस्वी झालं। त्या यशस्वी आंदोलनाच्या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही आज येवला शहर व तालुक्याच्या वतीने आनंदोत्सव साजरा करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। जंतर मंतर दिल्ली येथे जंतर मंतरवर जे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी चालू होतं, नेट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे सतीश प्रधानांचा राजीनामा घेतला आणि उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आज आनंद उत्सव विद्यार्थ्यांच्यासाठी साजरा करत आहोत। आणि याच्या पुढे जर असं काही झालं तर आता याच्या पुढे पंतप्रधानांचा सुद्धा राजीनामा मागायला विद्यार्थी आणि शिवसैनिक तयार आहे। नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य। आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल। तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट। न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य, आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमा रोड, येवला। मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।